पण या जगामध्ये आई वडिलासारखं निस्वार्थपणाने जे प्रेम करणारं पात्र आहे ना, या जगात कुणीच नाही. मामा प्रेम करेल, मामी प्रेम करेल, काका प्रेम करेल, काकी प्रेम करेल, सगळ्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. पण या जगाच्या पाठीवर फक्त आई वडिलासारखं निस्वार्थ प्रेम करणारं पात्र जगात कुणीच नाही. या जगात चार देव हे महाराज, जे पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पण सांगू, या जगातले दोनच देव असे, ते फक्त पुण्यवानाला आशीर्वाद देतात. त्या दोन देवाचं नाव आहे, एक सूर्य आणि एक चंद्र. फक्त पुण्यवानाला आशीर्वाद देतात. पण या जगातले दोन देव असे, जे पाप्यालाही आशीर्वाद देतात आणि पुण्यवानाला आशीर्वाद देतात. त्या दोन देवाचं नाव आहे, एक आमची आई आणि एक आमचा बाप. किती कठोर काळजाचा मुलगा असू द्या, दारू पिऊन घरी येऊ द्या, आई वडिलांना लाता मारून घराच्या बाहेर काढून द्या, पण या जगात एक सुद्धा आई आजपर्यंत अशी झाली नाही की तिने आपल्या लेकरासाठी देवाकडे काही वाईट मागितलं म्हणून. कोणतीच आई या जगात आजपर्यंत अशी झाली नाही. अहो, आपला मुलगा आईजवळ असा मोटरसायकलवर बसून जातो बघा, आणि ती आई एकदम साधी आई, भोळी आई, तिला काहीच कळत नाही. ती आई जिथपर्यंत ती गाडी आपल्या डोळ्यांना दिसते ना, तिथपर्यंत आपल्या लेकराकडे बघत राहते आणि बघून एकच देवाला विनंती करते, देवा, जसा माझा मुलगा सुखात आणि समाधानात गेला ना, तसाच त्याला वापस येऊ दे. अहो, दुसऱ्या विषयी, आपल्या लेकराविषयी कायम चांगलं मागणारं जे पात्र असेल त्याला आई म्हणतात. सांगू तुम्हाला, आई 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 म्हणजे नेमकं काय हो? ऐका, आई म्हणजे भाकरीचं पीठ आहे, आई म्हणजे भाजीतलं मीठ आहे, आणि आई म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारं जगातलं पहिलं विद्यापीठ आहे, त्याला आमची आई म्हणतात. किती अन्याय सहन करते हो आमची आई. अहो, एखाद्या बाळाला जन्म द्यायचा असेल ना, त्याचं नावच बाळंत. एक तर अंत, नाही तर बाळ. आपल्या लेकरासाठी ती स्वतःचं मरण स्वीकारते. तिला आई म्हणतात. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण ईदभर पोट कापून बाळाला जन्म देणारी या जगात फक्त आपली मायच करू शकते. इथं बऱ्याचशा माता माऊल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत. ज्या माता माऊल्यांची माहेरात आईबाप जिवंत नाही ना, त्या माता माऊल्यांना मी विचारतो, का हो तुम्ही माहेरात जाता का हो? बरेचशा माता माऊल्या आम्हाला येऊन भेटतात, महाराज, अहो माहेरातली आमची आईच जिवंत नाही, माहेरातला आमचा बापच जिवंत नाही, आम्ही कुणाला जाऊन भेटावं? जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंतच लेकीचं माहेरात ठाकुरकी असते. एकदा जर माहेरातली आई निघून गेली ना, त्या लेकीला हक्काचा उंबरा राहत नाही चप्पल सोडण्यासाठी. या जगात अहो, किती साधी आई असू द्या, किती भोळी आई असू द्या, किती अशिक्षित आई असू द्या, लेक माहेरला आली आणि वापस तिला जर सासरी जायचं असेल ना, या जगामध्ये एक सुद्धा आई अशी झाली नाही का तिने आपली लेकीची पिशवी रिकाम्या हाताने जाऊ दिली म्हणून. काही ना काही त्या पिशवीत टाकून दिल्याशिवाय राहत नाही. या जगात अनेक दुःख आहे, अनेक दुःख माणसं सहन करू शकतात, पण विचारा महाराज आमच्या नवनाथ भाऊंना आई जाण्याचं दुःख जीवनात काय असतं. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि एकदा गेलेले मायबाप, किती मोठा कार्यक्रम करा, किती मोठे महाराज बोलवा, किती मोठे गायक वादक बोलवा, परत आई वडील वापस येणार आहे का हो? नाही येऊ शकत. म्हणून या जगात अनेक दुःख माणसं सहन करू शकतात, पण ज्याची आई गेली त्या मुलाला विचारा दुःख काय असतं. आमचा सत्य एक घटना तुमच्या समोर मांडतो ऐका. संभाजीनगरला आमची कीर्तन सेवा होती. वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन सेवा होती. अनेक ठिकाणी लहान लहान मुलं खेळत होते. अहो, कोणी नवे कपडे घातलेले होते, कोणी केक खात होतं, कोणी लाडू खात होतं, कोणी बालुशाही खात होतं, कोणी चिवडा खात होतं. पण एक मुलगा त्या ठिकाणी होता, कोपऱ्यामध्ये बसलेला होता. शर्टला साध्या गुंड्याही नाही, पायाला जखम झालेली होती, पायातून रक्त येत होतं. मला त्या घरामध्ये त्या महिला मंडळाने नेलं, त्या बंगल्यामध्ये मला नेऊन बसवलं. पण बंगल्यामध्ये गेल्याबरोबर त्या बंगल्याच्या एका भिंतीवर एका तरुण 25-26 वर्षाच्या तरुणीचा फोटो लावलेला होता. मी बसल्या बसल्या मनात विचार आला माझ्या, म्हटलं एकतर ह्या घरातील ही लेक असावी, नाही तर ह्या घरातील ही सून असावी. त्या बिचाऱ्या माता माऊल्यांना मी सांगितलं, म्हटलं तुम्ही थोडंसं बाहेर जा, मला थोडासा आराम करायचा आहे. बिचाऱ्या माता माऊल्या बाहेर निघून गेल्या. आणि सांगू, त्या लेकराला मी जवळ बोलवलं. कोपऱ्यामध्ये जे लेकरू बसलेलं होतं त्याला मी जवळ बोलवलं. म्हटलं, करे बाळा, सगळ्या मुलांनी नवे कपडे घातलेले, कोणी केक खातंय, कोणी लाडू खातं, कोणी बालुशाही खातं, कोणी आपल्या आईच्या गायामध्ये जाऊन पडतं. तुझ्या शर्टला साध्या गुंड्याही नाही,
पायाला जखम झालेली आहे. कितवीला आहेस म्हटले. त्या मुलाने सांगितलं, म्हटले महाराज मी 5वीला आहे. अरे 5वीला आहे म्हटलं, तुझ्या आईला सांग ना म्हटले नवे कपडे घालून द्यायला, शर्टला गुंड्या लावून द्यायला, पायाची जखम बरी करून द्यायला. त्या मुलाने मला सांगितलं, महाराज तुम्ही महाराज आहात ना. अहो तेच सांगतोय महाराज तुम्हाला. गेल्या 3 वर्षापासून माझी आई माझ्याशी बोलत नाही हो महाराज. अहो दररोज दुःखाच्या ठेचा खातोय. कधीच माझी शाळेची गाडी माझ्या दारासमोरून उभी राहते, कधीच माझा टिफिन वेळेवर होत नाही. अहो घरात एवढ्या आमच्या आईसारख्या सगळ्या आहेत, पण कधीच कुणी मला बरं पाहत नाही. माझ्या पायात चप्पल नाही, बिगर चपलीचं मला शाळेत जावं लागतं. अहो मला दररोज दुःखाच्या ठेचा खावं लागतात. महाराज तुम्ही सांगा ना माझ्या आईला माझ्याशी बोलायला. सांगा ना तुम्ही महाराज माझ्या आईला. गेल्या 3 वर्षापासून माझी आई माझ्याशी बोलत नाही हो महाराज. त्या मुलाला मी जवळ घेतलं. म्हटलं अरे कुठे आहे म्हटलं तुझी आई. मी तुझ्या आईला सांगतो की तुझ्या बाळाला नवी चप्पल घेऊ दे, नवा शर्ट घेऊन दे, पायाची जखम बरी करून दे. कुठे आहे म्हटलं मी तुझ्या आईला सांगतो. आई कुठे म्हटल्याबरोबर त्या मुलाने माझ्या पायाला अशी जाम मिठी मारली आणि एवढा रडायला लागला महाराज. आणि त्या मुलाने 5-7 वर्षाचं वय महाराज, त्या छोट्या मुलाने त्या घराच्या भिंतीवरच्या फोटोकडे हात केला आणि रडत रडत सांगितलं, महाराज ती माझी आई हो, सांगा ना माझ्या आईला माझ्याशी बोलायला. हो आई जर असती ना माझ्या जीवनात मला कुणाच्याही डब्याची वाट बघावी लागली नसती. कधीच माझा टिफिन वेळेवर होत नाही. शाळेत अर्धी तत्पूर्वी एखाद्या मुलाने भाकर दिली ना, त्याच भाकरीवर दिवस काढावा लागतो. कुणासाठी मी जीवन जगावं, कशासाठी जीवन जगावं. आईला मला सोडून जायचंच होतं तर का मला जन्माला घातलं हो माझ्या आईने. आईला मरूनच जायचं होतं तर का मला जन्माला घातलं, का मला दुःखामध्ये टाकून गेली माझी आई. रडायचा, हांबडा फोडू फोडू एक शब्द बोलायचा. त्या मुलाचे शब्द ऐका. तो मुलगा म्हणतो, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची केलीस तू बारी, कितीही दुःख आले तरी तू पदराला बांधून नेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. मुलगा म्हणायचा, आई तू होती सर्वस्व, माझं जीवन होतं. आता कोणीच मला नीट बघत नाही बघ आई, कोणीच माझ्याकडं मला जीव लावत नाही. कशासाठी असं केलं का आई. तो मुलगा सांगायला लागला, आई होती, आई वडिलांची फार माझ्यावरती उपकार होते, सर्वस्व माझी आई होती. तो मुलगा म्हणायला लागला, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम देई. विझला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. म्हणून महाराज या जीवनातून आई वडील निघून गेले ना, आपलं कोणीच नसतं. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायला कधी कमी पडू नका. आई वडिलांना काहीच लागत नाही हो. तुम्ही जशी कुत्राला भाकर फेकून मारतात ना, तशी आपल्या आई वडिलांना भाकर द्या, पण ती भाकर घेऊन आपल्याला आशीर्वादच दिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद सांगू तुम्हाला, या जगात आई वडिलांची जो माणूस सेवा करतो ना, जो माणूस आई वडिलांना चांगल्या पद्धतीत ठेवतो, त्या माणसाला जगात कुणाच्याच पाया पडण्याची गरज नाही. आई वडिलांच्या पायाला हात लावा,
जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यथामती यथावकाश जशी जमेल तशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला.